नमस्कार मंडळी. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मी आता आहे नंदुरबारमध्ये आणि कालच आम्ही इथे आलोय. तर माझ्यासोबत कोण कोण आहे आणि आम्ही कसे आलो हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता पटापट पॅकिंग करून घेतो. बॅग्स भरलेल्या आहेत, त्या आता गाडीला आपल्या सखीच्या याच्यावर लोड करून घेतो. पॅकिंग आपली सगळी झालेली आहे आणि आता मी निघतोय. कारण की पुढे पण आपले काही सोबते आपले थांबलेत, तर ते वाट बघतात, त्याच्यासाठी निघूया लगेच. तर आता मी थांबलोय वाड्यामध्ये परळी नाक्यावर. इथे मला समीर भेटणार आहे आणि मग समीर आला की मग आम्ही इकडनं पुढे जाणार आहे. हा आलेला आहे आमचा परम मित्र समीर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता आपण निघूया नंदुरबारच्या प्रवासाला. आता आपण इकडनं डायरेक्ट थेट जाणार आहेत. आधी सोन्याला, आधी सोला आहे, मग कळंब, हे नाशिक. नाशिक. चला तर मग निघूया. काहीतरी वेगळं आता आम्ही आलोय कळंब्याला आणि इथे थांबलाय रोहित. रोहित काय बोल ना. आणि आता अनिकेत अजून एक येतोय, तर त्याची आम्ही सगळे वाट बघतोय. तर आता बघूया किती वेळ लागतो त्याला. आता अनिकेत आलेला आहे आणि आम्ही चौघं आहेत, समीर, अनिकेत, रोहित आणि मी स्वतः. तर आम्ही आता निघतोय. इथे आपली सखी आहे. आम्ही आता निघतोय कळंब्यावरून आणि इकडनं थेट आम्ही जाणार आहेत ते म्हणजे नाशिकला, सचिनकडे. नवी दिशा नवी ओढ सपनांना आता फुटली पालवी. नवे रस्ते नवी गाणी माझ्या सोबत दुनिया पालथी घालावी. रस्त्यावरची ही सफर नव्या ठिकाणाची ही गोष्ट, चला सोबत फिरूया हा हे सफर विथ सुयोग. स्टिअरिंग हात माझा नजरेत नवी क्षितिज गाडी माझी. कसारा घाट चढलो की लगेच आपल्याला, म्हणजे कसारा घाट संपला की लगेच आपल्याला लागतं ते घाटन देवीचं मंदिर. हे तुम्ही बघू शकता इथं वर. त्या मंदिरात आम्ही देवीच्या दर्शनासाठी फक्त थांबलेलो, पाया पडलो, थोडा वेळ बसलोय आणि आता निघतोय. कारण की सचिनकडे पण जायचं आहे आणि तिकडून आपल्याला नंदुरबारसाठी पण निघायचं आहे. तर आम्ही आता पोहोचलोय सचिनकडे. सचिन, सचिन, हॅलो. तर आता आम्ही आलोय वर आणि इथे सचिन आमची जेवणाची व्यवस्था केली आहे. जेवायला मस्त चिकन केलंय आणि ते सगळे मस्त बसलेत, जेवतायत. आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही निघालोय. मस्त जेवण झालंय, सचिनने मस्त सोय केलेली. लागून काम झालेलं आहे. त्याच्यामुळे आता म्हणजे तसा विचार होता थोडा आराम करायचा, पण आम्हाला तिकडे पोहोचायला लेट होईल, त्याच्यामुळे आम्ही आता लगेच निघतोय. तर आपल्याला इथून नंदुरबारला जायला एक 4-4.5 तास दाखवत आहेत. पण आमचं असं आहे की थोडं लेट पोहोचलो तरी चालेल, पण थोडं हळूहळूच आम्ही जाणार आहेत. आता आम्ही धुळ्याचा, आता हा रस्ता तुम्हाला दिसतोय, हा नाशिकवरून धुळ्याला जायचा रस्ता आहे आणि इकडनं आम्ही सोग्रस गाव आहे आय थिंक सो, तिथे थांबलोय. तिकडनं मध्ये आपल्याला आतमध्ये आणि मग आपण इकडनं सरळ जाणार. पुढे आपल्याला कोणतं लागतं?
साठाणा म्हणजे आता इकडनं सोग्रस वरून डायरेक्ट साठाणा आणि साठाण्यावरून मग आम्ही पुढे नंदुरबार. तर असं आहे. आता आम्ही थांबलोय. बाकीचे दोघं जण येत आहेत. आम्ही तिघं आलोय पुढे. दोघं जण येत आहेत, त्यांची वाट बघतोय. आल्यानंतर काहीतरी मस्त थंड थंड पिऊया आणि मग निघूया. बरोबर. पुढच्या प्रवासाला वाटचाल करूया. पुढच्या काय 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 बोलतो? पुढच्या प्रवासाला वाटचाल करूया. हा, पुढच्या प्रवासाला वाटचाल करूया. हे दोघं जण आता पोहोचलेत. समीर आहे आणि इथे अनिकेत आहे. हे आता पोहोचलेत. कसं वाटतंय तुम्हाला 150 किलोमीटर तुम्ही प्रवास केला अनिकेत? खूप छान अप्रतिम. समीर मस्त अप्रतिम प्रवास सुरू आहे. थांब जरा. आता बोल. एक मिनिट थांब. आता बोल. बिस्लरी कसं वाटतंय तुला 150 किलोमीटर प्रवास करून? तर खूप छान वाटतं. ताण लागली. पुढचा प्रवास अजून छान होईल अशी आशा करतो. आता आपल्याला अजून किती किलोमीटर जायचंय? 150 आपल्याला 150 किलोमीटर जायचं आणि किती वेळ? आणि साधारण आपल्याला 3 तास तरी लागतील. कधी डोंगर दर्या, कधी शहरांची ही गर्दी, प्रत्येक वळणावर मिळते अनुभवाची नवी वर्दी. मी सुयोग आणि सखी ही माझी स्वारी, असते नेहमी सोबत साथ लाभली या सफरी. स्टिअरिंगवर हात माझा, नजरेत नवी क्षितिज, गाडी माझी सुसाट चाले, मागे सुटती सगळी ओझ. स्टिअरिंगवर हात माझा, नजरेत नवी क्षितिज, गाडी माझी सुसाट चाले, मागे सुटती सगळी ओझ. आम्ही आता कुठेतरी मध्ये थांबलोय आणि सटाण्याच्या पुढे थांबलोय. सटाण्याच्या पुढे का आपण? आम्ही आता सटाण्याच्या पुढे थांबलोय आणि आम्ही विचार केलेला की वन टाइम रन मारू. 150 किलोमीटर बाकी होता. पण आता झालंय असं की इकडे एवढा जोराचा वारा आहे ना की गाडी कंट्रोल होत नाही. म्हणजे थोडीशी जरा अशी इम्बॅलन्स होते. त्याच्यामुळे तसं आम्ही हळूच होतो. पण विचार केला की मध्ये एक स्टॉप घ्यावा आणि मग निघावं. तर आम्ही आता इथे सटाण्याच्या थोडं पुढे थांबलोय. एक साधारणतः 80 किलोमीटर आता अजून बाकी आहे आणि आता पुढचा प्रवास तर आपण नॉनस्टॉपच करणार आहे. तर बघूया. थोडा म्हणजे आपण खूप हाईटवर आहेत ना रे आपण, उंचीवर आहेत ना आणि खूप छान वारा आहे. पण तेवढाच तो गाडी चालवताना थोडासा त्रास करून देतोय. थोडा वेळ इथे थांबतोय आणि आमचं एक टार्गेट आहे. आता माझा आवाज किती याचं माहीत नाही, पण आमचं एक टार्गेट आहे. 80 किलोमीटर बाकी आहे. आणि आता म्हणजे साधारण आम्हाला 6:30 ते 7 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. तर त्या हिशोबाने आम्ही निघतोय आता. इकडे थोडा वेळ आराम करून आणि मग निघतोय पुढे. फायनली आम्ही पोहोचलो आता नंदुरबारला. खूप वेळ गेला कारण की आम्ही हळूहळू आलो, पण फायनली पोहोचलोय. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही नंदुरबारला कशासाठी आलो आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आम्ही इथे आलो आहे क्वेस्ट संस्थेमार्फत. म्हणजे आम्ही क्वेस्ट ही संस्था आहे, शैक्षणिक संस्था आहे. तर तिच्यासाठी आम्ही काम करतो. NGO आहे. तर क्वेस्ट काय करते तर मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर काम करते आणि त्यासाठीच आम्हाला इथे नंदुरबारला पाठवलं आहे. कारण की इथे त्यांचं एक प्रोजेक्ट चालू होतं आहे. म्हणजे आधी एक होता, आता एक नवीन प्रोजेक्ट अजून चालू करतायत. तर त्याच्यासाठी आम्हाला इथे पाठवलं आहे. त्यासाठी आम्ही आता नंदुरबारला आलो आहे. आणि आम्ही इथे किती दिवस आहेत हे खरं तर मला पण माहिती नाही आहे. कारण की एक प्रोजेक्ट साधारणतः 2 ते 3 वर्षाचा असतो. त्यामुळे आता हा पूर्ण वेळ मला इथेच घालवावा लागणार आहे. आणि नंदुरबार म्हटलं तर माझ्यासाठी खूप नवीन आहे. म्हणजे मी पहिल्यांदा इथे आलो आहे. तर खूप काही नवीन बघायला मिळणार आहे मला आणि थोडं एक्सप्लोअर करायला पण मिळणार आहे खूप काही. तर ते सगळे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसेलच. तर आता आम्ही खूप थकलो आहे. तर आम्ही आता जेवतो आणि आराम करतो. तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा तुम्हाला म्हणजे मी इथे काय काय नवीन आहे मी सगळं पुढे आता दाखवणार आहे व्हिडिओजमध्ये. मला काय काय नवीन अनुभव येत आहेत, मला काय काय चॅलेंजेस येत आहेत. आता पूर्ण म्हणजे मी जिथे राहतो पालघर जिल्हा आणि आता इथे नंदुरबार ह्याच्यामध्ये खूप
फरक आहे. तर कल्चरल फरक आहे, सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर मला काही गोष्टी शिकायला पण मिळतील, काही गोष्टी नवीन अनुभवायला मिळतील. त्या सगळ्या मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर तुम्ही फक्त एवढंच करायचं आहे, ते सगळं पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता एक लाईक नक्की करून द्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.